हाय फ्रेंड, जय श्री कृष्णा. तर आज आहे शिवजयंती. तर सकाळी सकाळी उठल्याबरोबरच काम करायला घेतले, कारण त्रिशा झोपून असल्यामुळे काम पूर्ण झालेले बरं. कारण ती उठल्यानंतर मग काहीच करू देत नाही, तिच्या मागेच राहावं लागते. म्हणून पटापट कामायला लागले. आज शिवजयंती असल्यामुळे आम्ही घरीच त्याची पूजा वगैरे शिवजयंती साजरी करतो. म्हणून फटाफट काम आवरले आणि एका बाजूला चाय बनवायला ठेवला. आज माझं मन ब्लॅक टीच प्यायचं होतं, म्हणून ब्लॅक टीच बनवली आहे. आणि एका बाजूला आलू पोहा करून घेतला. आणि इकडे बघतो तर काय, त्रिशाचे पप्पा शिवाजी महाराजांसाठी हार बनवत होते. त्यांना खूप आवडते. शिवजयंतीच्या दिवशी ते मला खूप मदत पण करते हर एक कामामध्ये. इकडे हार बनवून घेतला आणि शिवाजी महाराजांच्या फोटोतून सिम्पलचं डेकोरेशन पण केलं आहे फ्लावरनी. असं छान वाटते. आम्ही दरवेळेला काही ना काही करतो. मी इथे आलू पालकची भाजी पण बनवली. आणि इकडे बघतो तर काय, त्रिशाच्या पप्पांनी त्रिशाला पण आंघोळ पण करून दिली आहे. त्या मॅडम टॉवेल गुंडाळून इकडे तिकडे फिरत होत्या. आणि त्याच्यानंतर चपाती पण करून घेतली. हे बघा माझी चपाती कशी टम्म फुगते. तशी टम्म फुगलेली चपाती मला खूप आवडते आणि करायला पण मजा वाटते. त्याच्यानंतर सगळे काम आपटून आणि इकडे आमच्या जिजामाता तयार होऊन राहिल्या होत्या. असं काही न्यू दिवस असले आणि असं काही तयारी करायची असली तर ते काम तिच्या पप्पाकडेच असते. तिचे पप्पा तिला छान छान लूक पण करून देतात आणि तिला पण खूप आवडते असं काही करायला नवीन नवीन. तर ती पण खूप खुश राहते. ती स्वतःच बोलत असते की मला काही नाही असं करायचं आहे, म्हणून साडी लावायची आहे, हे लावायची आहे, असं लूक करायला, फोटो व्हिडिओ काढायला तिला खूपच आतापासूनच तिला खूप आवडत असते. आणि छोट्या मुलांना आवड असायलाच हवी. माझ्या तर म्हणण्याने हर एक मम्मी पप्पांनी आपल्या मुलांमध्ये अशी आवड निर्माण करायला हवी. कारण त्यांना पण कळू द्या की काही नाही काही सेलिब्रेट कसं प्रकारे करतात, कसं नाही, कोणती जयंती कोणत्या प्रकारे करतात, कशी नाही. सणवार हे सगळंच आम्ही तर आमच्या मुलींसोबत सगळं काही सेलिब्रेट करतो. तिला पण कळते मम्मा पप्पा काय करत आहे काय नाही, आणि ती पण आमच्यामध्ये सहभागी होते. आम्ही आधी नाही करायचो, पण जेव्हापासून त्रिशा झाली तेव्हापासून हर एक जे महत्त्वाचे दिवस असतात ते आम्ही सेलिब्रेट करतात. कारण तिला कळावं म्हणून. तिला पण खूप आवड आहे आणि आता आम्हाला पण छान वाटते करायला. आधी तर टाईम पण नव्हता राहत, पण आता हिच्यामुळे करावं लागते आणि एक केलं घरामध्ये ते. आणि शिवाजी महाराजांची जयंती सगळ्यांनी साजरी करावी. आम्हाला तर बाहेर जायला मिळत नाही, म्हणून आम्ही घरीच साजरी करत असतो. कारण त्रिशाच्या पप्पाला पण सुट्टी नसते आणि आम्ही पण आता त्रिशाला घेऊन मी पण एकटी जाऊ नाही शकत, म्हणून मी पण घरीच पूजा करत असते. मग आम्ही सकाळी उठूनच सगळे पूजा वगैरे करायला लागत असतो. त्याच्यामागेच आम्हा सगळ्यांकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा. हेलो गाइज. आणि एवढे बोलून जिजाबाई पळायला लागल्या. जिजाबाई एका ठिकाणी राहायच्याच नाही, इकडे तिकडे पळत होत्या. तिला म्हटलं एका ठिकाणी राहत नाही, ती इकडे पळत होती. दरवाजामध्ये जाऊन तिथे बसली आणि आमच्याकडे बघत होती. आणि त्रिशा आणि जिजाबाईचा लूक केल्यामुळे मी पण साडी वेअर केले होते. असं काही असलं की मी पण साडी वेअर करते, मला पण छान वाटते. आणि नंतर पूजा करायला घेतली. पूजा वगैरे केली आणि नमस्कार केला आपल्या शिवाजी महाराजांना. त्याच्यानंतर सगळे काम आवरले. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. बाय बाय.